आणि त्या आईला माऊलीला त्याचं कौतुक मायबापाव, ती त्याला कुरवंडी अशी वाहते बरं का, लक्षात घ्या. त्याचे दृष्ट काढते, माझ्या बाळाला दृष्ट लागत नाही. बरं, ज्याच्या हातात काठी घ्यायची सोय नाही, उठून नीट उभं राहता येत नाही, ते म्हातारं सुद्धा अंगावर जातं बरं का. त्याला उभं राहायची सोय नसते, पण त्याच्या सुद्धा शिव्या खाते मायबापाव. एवढ्या पहाटे उठते, एवढ्या उशिरा झोपते, सर्वांची कामं ऐकते. तिचा पगार काय हो? काय तिचा पगार आहे ना पगार? सगळ्यांच्या शिव्या, हाच तिचा पगार आहे मायबापा, लक्षात. तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, एवढे देहाला कष्ट देऊन सुद्धा ती माता मायबापा कृपाच करते बरं का, लक्षात घ्या. हा मातेचा स्वभाव आहे. ऐसा मातेचा स्वभाव. मायबाप लक्षात घ्या, लेकराला खर्चटला तरी पीडा मातेला होते, लक्षात घ्या. प्राणतीयेचे विकळ, जिचे पिढे बाळ प्राणतीयेचे विकळ, ऐसा मातेचा स्वभाव. मायबाप, मा आई बघा, गौमाता, भूमी माता, आपली जननी माता आणि सर्वेश्वरी, अखिलेश्वरी, जगदीश्वरी, जगदंबा, परंबा माता. मायबाप, माता म्हणलं का मातेच्या नशिबाला काय दुःख आहे, अगोदरच आहे का काय असं वाटतं. गौमाता सुद्धा आताच्या काळामध्ये दुःखीच पाहिली जाते. तुमची आमची माता पण मायबापाव दुःखीच पाहिली जाते, लक्षात घ्या. माझी भारत माता सुद्धा फारशी प्रसन्न नाहीये. जे तिचे खंड झालेले आहेत, अखंड भारत मायबापाव आपल्याला माहिती नाहीये. आजही माता मायबापाव दुःखी आहे, लक्षात घ्या. केवढी करुणा असते तिच्या मनात, केवढी दया असते मायबापाव.